स्टार्ट. ओके. हेमंता, तू आता 60 वर्ष संपवून 61व्या वर्षात पदार्पण करतोयस. तुला याविषयी म्हणजे माझ्या शुभेच्छा. आता हे म्हणजे हे करताना हे फार नवीन आहे माझ्यासाठी, अर्थात सगळ्यांसाठीच आमचे आहे. आम्ही कुठेही कॅमेराला तोंड म्हणजे असं हे झालेलं नाही आहे. पण आता वेळ बदलते, काळ बदलतोय, काळाशी आम्ही आता फॅमिलराईज होतोय, त्यामुळे चुका सांभाळून घेशील अशी अपेक्षा आहे. पण आता हे करताना मला माझ्या म्हणजे 50वा आपण जेव्हा हे बघितलं, 50वा वाढदिवसाचा समारंभ माझ्या डोळ्यासमोर येतो. त्यावेळी वसंताकडे आपण झालो होतो आणि वसंताकडे असताना देखील मला ते अजूनही ते माझ्या डोळ्यासमोर तरळतंय. तो समारंभ आणि हा समारंभ यात बराचसा फरक आहे. त्यावेळी आपण सगळे एकत्र होतो. आता बरेचसे मेंबर नाही आहेत आणि तिथे आणखीन तुझ्या जवळचे मेंबर, आणखीन एक ॲडिशनल मेंबर तुझ्या ह्याच्यात आहे अवनी. त्यामुळे तू फार आनंदात आहेस, आनंदात असशील, आनंदात राहा. तुझ्या आनंदातच आमचं म्हणजे आनंद सामावलेला आहे. मी आता जेव्हा रोज आता अजिंक्यताऱ्यावर चालत जातो तेव्हा तुमचा ग्रुप भेटतो. तुमचा ग्रुपमध्ये देखील बरेचसे तुझ्याविषयी विचारतात की अरे येणार आहे का तिथंच राहिला का, आम्हाला विसरला का. पण मला निश्चित खात्री की तू कोणालाच विसरत नाहीस आणि हे तुला कसं जमतं याचं देखील मला कोड आहे. तुझ्यात आणि माझ्यात हा फरक आहे की तू म्हणजे नाक्यापर्यंत जर आपण दोघं चालत गेलो तर तुला तिथे जायला 1.5 ते 2 तास लागतील, पण मी 5 मिनिटात जाईल. पण 5 मिनिटात मला कोणीही भेटणार नाही, पण तुला बरेचसे स्टॉप आणि घ्यावे लागतील आणि बरेचसे तू सुखदुःखाचे शेअर्स करत राहशील आणि तुला बरेचसे मित्र असे भेटतील. तर त्याचा तुझा मला फार हेवा वाटतो. आता तुझं हे माझ्याकडे कधी येईल म्हणजे हा स्वभाव मला कधी मिळेल याचीच मी वाट बघत आहे. आणि पुढच्या वेळेत आता काळानुसार मी पण चौकट मोडलेली आहे. आता रेडीमेड शर्ट घालायला सुरुवात केलेली आहे. हे एक पहिलं पाऊल समजायला हरकत नाही. पण याचा अर्थ तू तिकडनं काय आणू नकोस, कारण इथं काही येत नाही. तुला 61 पुन्हा एकदा शुभेच्छा. याच असंच ये, असेच आमच्यावर तुझे म्हणजे हात राहू देत. तुझं म्हणजे तुझ्या याच्याखाली किंवा सहवासात आमचं सुद्धा आयुष्य व्यवस्थित आणि सुखकारक जाईल याची आम्हाला फार म्हणजे अगदी प्रकर्षाने जाणीव. तुझ्या येण्याकडे आमचे डोळे लागून राहिलेले आहेत. तू ये, आम्ही वाट पाहतो.